नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, परवा म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025 ला रिलीज होत आहे कांताराचा प्रिक्वल. त्याचं नाव आहे कांतारा चॅप्टर 1 का कांतारा लेजंड जे काय आहे ते. सो याचा रिव्ह्यू लवकरच तुमच्या समोर येईलच. कांतारा या सिनेमाने नुसतं कन्नड इंडस्ट्रीचं नाव नाही तर पॅन इंडियन लेवलवर हा सिनेमा खूप गाजला. एक भारतीय सिनेमा म्हणून जगभर हा प्रसिद्ध झाला आणि खास करून ज्या प्रकारे कांतारा हा सिनेमा प्रेझेंट करण्यात आला होता आणि त्याचा क्लायमॅक्स खूप जणांच्या लक्षात राहिला आणि त्या क्लायमॅक्समुळेच ऋषभ शेट्टी जो आहे तो खूप जणांचा फेवरेट हिरो झाला त्या मोमेंट पुरता तरी. आता बघूया की आता त्याचा परवा हा सिनेमा रिलीज होतोय. आता तरी बुक माय शोवर हा ट्रेंडिंगवर आहे. एका तासात काहीतरी 6,000 ते 8,000 तिकीट याची बुक होत आहेत, पण ती कन्नड भाषेमधली तिकीट बुक होत आहेत. हा सिनेमा हिंदीमध्ये जो रिलीज होणार आहे, हिंदीमध्ये तरी आता जरा वातावरण थंड दिसतंय. मे बी मला असं वाटतं जसे जसे रिव्ह्यूज बाहेर येतील त्याच्यानंतर हिंदी प्रेक्षक ठरवेल की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायचा की नाही ते. आता याचं प्रमोशन खूप जोरात सुरू आहे. ऋषभ शेट्टी प्रत्येक राज्यात जातोय. मग ते नॉर्थ असेल, ईस्ट असेल, वेस्ट असेल, मग कन्नड असेल, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सगळ्या राज्यांमध्ये, सगळ्या भाषांच्या राज्यांमध्ये तो जाऊन या सिनेमाचं प्रमोशन करतोय. आणि असंच प्रमोशन सुरू असताना एक छोटीशी कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे आणि ती कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे हैदराबाद इकडे झालेल्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये. आणि या कॉन्ट्रोवर्सीमध्ये जे काही झालंय त्याच्यामुळे ऋषभ शेट्टीकडनं आणि ओव्हरऑल दाक्षिणातल्या लोकांकडनं त्यांच्या भाषेचा असलेला कडवटपणा हा आपण शिकायला हवा. आणि त्याचबरोबर जर समोरच्याला, मग तो कुठलाही मोठा सेलिब्रिटी का असेना, म्हणजे खळखट्याक करणाऱ्या पार्टीनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की मोठा सेलिब्रिटी जरी तू असशील तरी तू स्वतःच्या घरचा. जर तू माझ्या घरी आलायस तर माझी भाषा तुला शिकायला हवी, हे या प्रमोशनल इव्हेंटमधनं आपल्याला कळून आलं. झालं काय होतं की हैदराबादच्या इव्हेंटमध्ये, आता हैदराबादमध्ये बोलणारी भाषा म्हणजे कुठली तर तेलुगू. हा कन्नड आहे, त्यातल्यात हिंदी बोलू शकतो, इंग्लिश बोलू शकतो. आता ऋषभ शेट्टीला तिकडच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये जाऊन तेलुगू बोलायला जमलं नाही, म्हणून तिकडच्या लोकांनी याला प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुला तेलुगू बोलायला का येत नाहीये जर तू इकडे आलायस स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी. त्याच्यावर ऋषभ शेट्टीने माफी सुद्धा मागितली, कारण आता काय कोणाच्या वाकड्यात शिरून उपयोग नाही. एरवी यांना कन्नड आणि तमिळ, तेलुगू असं खूप असतं, पण आता स्वतःच पैसे लागले आहेत. भले त्याचे पैसे लागले नसतील पण त्याचं एक प्रॉडक्ट आहे, ते आता लोकांसमोर आणायचं आहे, तर मग उगाच त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडायला नको. त्यामुळे त्यांनी माफी मागितली ऋषभ शेट्टीने आणि असं सांगितलं की मी कन्नड असल्यामुळे माझा विचार जो आहे तो कन्नडमध्येच होतो. त्यानंतर ते वाक्यरचना आणि सगळं करून मी इतर भाषांमध्ये ते ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो. माझी चूक झाली की ज्या राज्यात मी आलोय त्या राज्यातल्या भाषेचा मला अभिमान किंवा त्या राज्यातली भाषा जर माझं काम आहे त्या लोकांकडे, तर मला त्या लोकांशी त्या भाषेतच संवाद साधायला हवा. एवढं खूप सॉर्टेडली ऋषभ शेट्टीने याच्यावर जस्टिफिकेशन दिलेलं आहे. आणि याच्यातनं आपल्याला सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की भले त्याचा आता घोडा अडलाय की त्याला पॅन इंडियन लेवलवर हा सिनेमा रिलीज करायचा आहे, तरी त्यांनी हे पण दाखवून दिलं की माझं कन्नड या भाषेवर किती प्रेम आहे ते. जसं आपल्याला मराठी लोकांना की आपल्या मातृभाषेवर प्रेम असायला हवं, हे आपल्याला त्यांनी शिकवून दिलं. आणि त्यांनी हेही इकडे राहणाऱ्या भैया लोकांना, बाकीचे नॉर्थ असतील, पंजाबी असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, मुस्लिम्स असतील, सगळ्यांना त्यांनी हे सुद्धा या जस्टिफिकेशन मधनं दाखवून दिलंय की ज्या राज्यात तुम्ही स्वतःच्या कामासाठी जाता तिकडच्या राज्याच्या भाषेचा मान तुम्हाला राखलाच पाहिजे आणि तिकडची भाषा तुम्हाला आलीच पाहिजे. मला ते जमलं नाही. कधी मी आता एवढं फिरतोय त्यामुळे माझं डोक्यात कन्फ्युजन होतं की आता आपल्याला कन्नड बोलायचं, आता तमिळ बोलायचं, आता तेलुगू बोलायचं, त्याच्यात मी थोडा फापलतो. बट जर तुम्ही वर्षानुवर्ष हे बाहेरच्या राज्यातले परप्रांतीय सगळे जर इकडे राहताय तर तुम्हाला इकडची भाषा, मातृभाषा, मराठी भाषा ही येणं अत्यंत गरजेचं आहे. हे थोडक्यात या छोट्याशा कॉन्ट्रोवर्सीकडनं या 2 गोष्टी आपल्याला बोध घेण्यासारख्या आहेत. आणि खळखट्याक पार्टीला सुद्धा हे बोध घेण्यासारखं आहे की फक्त जे सामान्य लोक आहेत, जे लोंढे इकडे येत आहेत, त्यांच्या कानाखाली वाजवून चालणार नाही. तर जावेद अख्तरला सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे जेव्हा ते तुमच्या रंगमंचावर येऊन हिंदीमध्ये बोलतात. अमिताभ बच्चनला सुद्धा विचारलं पाहिजे. अमिताभ बच्चन बद्दल तुम्ही आधी बोलला होतात म्हणा, बट जेव्हा दिवाळीसाठी अजय देवगण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, रोहित शेट्टी, आता रोहित शेट्टी तर मराठी बोलतो,
हे सगळे जेव्हा शिवाजी पार्कच्या त्या दिवाळीच्या रोषणाईच्या वेळेला जेव्हा हिंदीत बोलतात तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही पण कधी कधी निराश करता आम्हाला. भले मग आम्ही तुमचे चाहते असू किंवा नसू, हे आता जो तो ठरवेल. ओव्हरऑल मंडळी तुमचं या सगळ्या प्रकरणाबद्दल काय म्हणणं आहे? रिषभ शेट्टीच्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल, आपला कडवटपणा, आपल्या मातृभाषेबद्दल जो नाहीये, जो लवचिकपणा आहे त्याच्याबद्दल, इतर भाषेतली लोक, इतर राज्यातली लोक जेव्हा आपल्या राज्यात येऊन आपल्यालाच गृहीत धरतात त्याच्याबद्दल, आणि खळखट्यात या पार्टीच्या या दूध तोंडी धोरणाबद्दल काय म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.